नमस्कार. डी.आर. न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. बार्शी तालुक्यातील रातंजणमधील 246 बार्शी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार साहेबराव शहाजी देशमुख आपल्यासोबत आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचं कारण म्हणजे त्यांचा प्रचार प्रत्येक गावोगावी होत आहे आणि त्याबद्दल गावोगावच्या ठिकाणच्या किंवा प्रतिक्रिया काय येतात हे त्यांच्याकडून जाणून घेणार आपण. चला तर मग. नमस्कार. नमस्कार. मी अपक्ष उमेदवार साहेबराव देशमुख हां. विधानसभेसाठी निवडणूक लढवित आहे. हां. माझं चिन्ह आहे पेनाचं नीब. हं. मी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष मतदाराची भेट घेण्यावर भर दिलेला आहे. कारण तालुक्यामध्ये भाषणं करून एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष मतदारांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ओळखण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तालुक्यामध्ये फिरत असताना मला असं लक्षात आलंय की तालुक्यामधील जनतेला अतिशय मोठा असा दबाव आहे. त्या दबावाखाली ते काहीही बोलत, काहीही न बोलता, प्रतिसाद न देता आम्ही जे काय करायचं ते मतपेटीमध्ये करू अशा प्रकारच्या भावना व्यक्त करत आहेत. आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी गेली 40 वर्ष या तालुक्यात फक्त वादाचं बोलणं, आरोप करणं, प्रत्यारोप करणं, करमणूक करणं, यासाठी सभा करणं अशा प्रकारचं राजकारण चाललेलं आहे. पण हे कुठंतरी बदलावं लागेल. या बार्शीचं जे गतवैभव आहे ते गतवैभव आपल्याला परत प्राप्त करून द्यावं लागेल. कारण या बार्शीतल्या जनता, कामगार, शेतकरी संपूर्णपणे भरडून गेलेले आहे. शेतकरी तर अगदी इतका वैतागून गेलाय की राजकारणाबद्दल काहीही न बोललेलं बरं अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे. आणि एक प्रकारची उबग आपण म्हणतो तशा प्रकारची उबग राजकारणाबद्दल लोकांच्या मनामध्ये आहे. आणि याचं प्रतिबिंब उद्याच्या होणाऱ्या मतदानामध्ये दिसून येणार आहे. या बार्शीतल्या जनतेला मोकळा श्वास घ्यायचा आहे. या बार्शीतल्या जनतेला आपलं स्वतःचं मत कुठंतरी व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ हवं आहे. बुद्धिवंतासाठी, कलाकारासाठी काही आवश्यक अशा गोष्टी, व्यासपीठ तयार होणं गरजेचं आहे. बार्शीमध्ये हे दिसून येत नाही. आणि या सर्वांचा परिणाम म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये काहीही न बोलता मला मतदार अपक्ष म्हणून माझ्या पेनाच्या नीबवर मतदान करतील अशा प्रकारची आशा आहे. आताच तुम्ही सांगितलं की भाषण करणं, एकमेकावर आरोप करणं, बरोबर? हो हे तर सध्या चालूच आहे, बरोबर? हो आणि आता सध्या तुम्ही संपूर्ण भाग फिरून आलात, बरोबर? हो. तर त्या गावामधील लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय येतात? म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर बोलताना, मतदार बोलताना त्याच्या व्यथा मांडण्यापेक्षा बरोबर आम्हाला मोकळा श्वास घेऊ द्या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्या आहेत. त्यांचं जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती कोणीही बोलत नाही. बरोबर. शेतकऱ्याच्या समस्येवरती कोणीही बोलत नाही. मूल्यवर्धित भाव त्यांना हवाय, बरोबर. पण ते मांडावं कुठं, कोणी सहकार्य करावं, कोणापाशी मांडावं, कोण भांडेल आपल्यासाठी, याबद्दल त्यांच्या मनामध्ये शंका आहे. कारण माणसं कुठं ना कुठं तरी बांधलेली आहेत, बरोबर. दोन गटामध्ये बांधलेली आहेत. आणि त्याच्यामुळं त्यांना कुठेही बोलता येत नाही. तर ही या तालुक्यातील मतदारांची समस्या होऊन बसलेली आहे. आपल्या बार्शी तालुक्यातील संपूर्ण जनतेला तुम्ही काय सांगाल म्हणलं? जनतेला आवाहन. फक्त हे सांगेन की बार्शी आपल्याला सुसंस्कृत बार्शी घडवायची. बार्शी आपल्याला कैलासवासी मामासाहेब जगदाळे असतील, डॉक्टर नेने डॉक्टर असतील, किंवा भाऊसाहेब झाडबुके असतील, किंवा या बार्शीसाठी योगदान देणारे जे गतवैभव होतं ते प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. बरोबर. मामासाहेब जगदाळेंनी शैक्षणिक संकुल, अगदी महाराष्ट्राचं शैक्षणिक माहेरघर बार्शीला केलं. डॉक्टर नेने साहेबांनी या बार्शीमध्ये एक आरोग्य हब तयार केलं. अशा प्रकारचे जे कलावंत आहेत, जे बुद्धिवंत आहेत, त्या सर्वांना कुठंतरी साथ देण्याची गरज आहे. आणि हे निश्चितपणे आपण सर्व जनतेने मिळून करूया अशा प्रकारची भावना मी व्यक्त करतो. धन्यवाद. या होत्या साहेबराव शहाजी देशमुख यांच्या प्रतिक्रिया. प्रतिनिधी राहुल गुरव, डी.आर. न्यूज.
आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.